तर मी सिद्धांत आणि तुम्ही पाहताय शेतकरी वाइब्स। तर राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना 2500 रुपये वेतनवाढ ही करण्यात आली आणि त्यानुसार बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2500 रुपये हे जमा देखील करण्यात आले। पण राज्यातील अद्याप असे देखील दिव्यांग लाभार्थी आहेत की ज्यांना फक्त 1500 रुपयेच त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। तर उर्वरित 1000 रुपये हे तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स हे कुठे द्यायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। ही माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर राज्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जे काही दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना 2500 रुपये मानधनवाढ करण्यात आली आणि बऱ्याच लाभार्थ्यांना हे 2500 रुपये जमा देखील झाले। पण यामधील असेही काही लाभार्थी आहेत की त्यांना फक्त 1500 रुपयेच हे जमा झाले। तर जे उर्वरित 1000 आहेत ते जमा होण्यासाठी आता तुम्हाला काय करायचं आहे, कुठे जायचं आहे, कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला गोळा करायचे आहेत याविषयीची माहिती आता पाहूया। तर तुम्हाला सुरुवातीला तुमचं जे UDID प्रमाणपत्र आहे त्या प्रमाणपत्राची एक झेरॉक्स व त्याचबरोबर तुमचं जे आधार कार्ड आहे त्याची देखील एक झेरॉक्स ही लागणार आहे। आधार कार्डच्या झेरॉक्सवरती तुमचा चालू मोबाईल नंबर, अपडेटेड मोबाईल नंबर हा तुम्हाला त्या झेरॉक्सवरती लिहायचा आहे आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तहसील कार्यालयात जायचं आहे। तहसील कार्यालयात गेल्याच्या नंतर तेथे तुमचे डॉक्युमेंट्स हे पडताळणीसाठी द्यायचे आहेत। दिल्याच्या नंतर त्या कार्यालयाकडून किंवा तुमच्या योजनेकडून योग्य ती तपासणी तुमच्या कागदपत्रांची केली जाईल आणि त्यानंतर जी काही माहिती असेल, जी काही अपडेट असेल ती महाडीबीटी पोर्टलवर अपडेट करण्यात येईल आणि त्यानंतरच जेव्हा सर्व पडताळणी प्रोसेस ही त्यांची पूर्ण होईल त्यानंतर तुमचे उर्वरित जे 1000 रुपये आहेत ते तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येतील आणि अशा रीतीने तुमच्या पुढील जे महिने आहेत, पुढील जे वेतन आहे ते 2500 रुपये दरमहा हे तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होईल। ही सर्व प्रोसेस आहे, तुमची ही पडताळणी करून तुम्हाला घ्यायची आहे आणि या पडताळणीविषयीची माहिती ही या योजनेअंतर्गत एक परिपत्र काढून शासनाने दिलेली आहे आणि त्याविषयीची देखील माहिती आपण त्या देणारा व्हिडिओ हा अपलोड केलेला आहे आणि त्यामधून आपण याविषयीची माहिती देखील दिलेली आहे। तर ही होती या संदर्भातली संपूर्ण प्रोसेस। ही प्रोसेस कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला तुमचे उर्वरित 1000 रुपये हे तुम्हाला जमा होणार आहेत। त्यामुळे ही प्रोसेस करणं, हे काम करणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे अद्यापही तुम्ही जर असं काम केलेलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर हे काम करा, म्हणजे तुम्हाला देखील तुमचे उर्वरित 1000 रुपये हे तुमच्या खात्यात जमा होतील। तर ही होती या संदर्भातली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।